त्याचा इतिहासकारांनी लिहिलेला आहे. त्याच्यात त्यांनी त्याचं मृत्यूपत्र लिहिलेलं आहे औरंगजेबने. 12 म्हणजे त्याचं एक रुखा ते अलंगिरी म्हणून एक पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी त्याच्या सरदारांना मुलांना जी काही त्यांनी पत्र दिली म्हणजे ॲडवाईस देतो बाप मारायच्या आधी. त्याला माहिती होतं नका मारणार आणि मी गेल्यानंतर हे सगळे चौघं भाऊ एकमेकांच्या जीवावर उठणार. त्यांनी जे केलं तर त्याची मुलं करणार होती. तर ते त्यांनी सगळ्यांना पत्र लिहिले. रुखा ते अलंगिरी म्हणून आहे. त्यात त्याच्या मुलांना आझमला, मोअझमला, कांबक्षला सगळ्यांना त्यांनी पत्र लिहिली की तुम्ही काय करायला आपल्याला काय नाही. त्यांनी त्याच्या राज्याची वाटणी केलेली होती. त्यांनी वाटणी अशी केली बिजापूर आणि गोलकोंडा खालचा भाग त्या कांबक, कारण कांबक त्याच्या सर्वात लहान अशी जी राणी होती त्याची बेगम होती तिच्यामुळे त्याला 55 वर्ष झालेला मुलगा येतो. तेव्हा भयंकर त्याचं त्याच्यावर प्रेम होतं कांबक्षवर. ते त्या सगळ्या मोठ्या मुलांना सांगतो की त्याला त्रास देऊ नका, त्याला छोटं राज्य तिथं देतो, त्याला त्रास देऊ नका असं तो. तर त्यांनी शेवटचं एक त्याच्या त्या मृत्यूपत्रामधला शेवटचा पॉईंट तुम्हाला सांगतो काय. तो मी मराठीत लिहिलो, इंग्लिशमध्ये सगळ्यांचा आहे तो आणि तो पर्शियनमध्ये आहे. राज्यकारभाराचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे राज्यातील प्रत्येक घडामोडीची संपूर्ण माहिती असणे. केवळ एक क्षणाचा गाफीलपणा देखील अनेक वर्षांच्या नामुष्कीला कारणीभूत होतो. शिवाजीची आग्र्यातून झालेली सुटका ही केवळ माझ्या निष्काळजीपणामुळे झाली आणि त्याचाच परिणाम म्हणून मला माझं उर्वरित आयुष्य शेवटपर्यंत मराठ्यांशी संघर्ष करावा लागला. हे त्याचं मृत्यूपत्र आहे. सर, महाराजांच्या आज्ञापत्रांविषयी थोडंसं तुम्ही सांगावं. कारण महाराज असं म्हणतात की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लागू देणार नाही. ते आज्ञापत्रामध्ये नाही येते. ते महाराज जेव्हा प्रतापराव गुजर गेले, हंबीरराव तर राज्याभिषेक जवळ आलेला होता, सेनापती नाही. किंवा चिपळूणला आता नंतर मग काय झालं, महाराजांकडे खडी फौज तयार झाली होती. पूर्वी कसं होतं आपल्याकडे की काही फौज जशी असायची की पावसाळ्यात सुट्टी, कारण ते असे ते फौज होते. पण नंतर खडी फौज तयार झाली आपल्याकडे, गुजराती होती, खडी फौज होती. तर फौजचा कॅम्प जो होता तो चिपळूणला होता. तिथं ते लिहिलेलं महाराजांनी ते पत्र आहे की मग त्याला ते डूज अँड डोंट्स आहेत. म्हणजे काय की सैन्याने काय करायला पाहिजे. तुम्ही पावसाळा आलेला आहे, गवत सांभाळून ठेवलं पाहिजे. गवत लावलेलं तिथं समजा वाती तुम्ही भिजवल्या पाहिजे. समजा पेटती वात उंदराने नेली आणि ते गवत पेटलं तर घोडे उपाशी मरतील. म्हणजे घोड्यांना तुम्ही मारलं हे पाप तुमच्या डोक्यात आहे. आणि मग ते मिळत नाही म्हणून तुम्ही रयतेच्या मागे लागेल आणि रयतेकडनं बळजबरी घ्या तर मोगलाई बरी अशी माझी रयत पडेल असं ते होतं. एकूणच महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये प्राणी असतील, पक्षी असतील, यातून महाराजांची शेतकऱ्यांविषयीची तन्मयता दिसते किंवा महाराज पर्यावरणवादी होते हे कळतं. तर आजच्या घडीला ही आज्ञापत्र आपल्यासाठी किती महत्त्वाची आहेत आणि सामान्य जनता आणि एकूणच राज्यकर्ते म्हणून त्यातून काय आदर्श घेतला पाहिजे. तर मूळ आज्ञापत्र काय हे तुम्हाला कळत आहे. आज्ञापत्र हे रामचंद्र पंत अमात्यांनी 1712 नंतर लिहिलेलं आहे. कारण अमात्य सगळी राज्यघटने कोल्हापूर गादी झाली, सातारा गादी झाली आणि तारा राणीसाहेब यांचा मुलगा शिवाजी महाराज जे होते दुसरे ते गादीवर होते. आणि 1712ला एक पन्हाळ्यावर ब्लडलेस खूप झालं, राज्य सत्ता बदलली. म्हणजे काही भांडण नाही झालं, ओव्हरनाईट सगळं झालं ते. आणि राजसबाई म्हणजे राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि त्यांचा मुलगा संभाजी महाराज दुसरे नाही तिसरे, आणि थोरले संभाजी महाराज वेगळे. तर संभाजी महाराज गादीवर आले. पण त्यानंतर त्यांनी असं लिहिलं होतं की आमच्या वाडवडिलांनी म्हणजे आमच्या आजोबांनी कसं राज्य केलं हे तुम्ही पाहिलेलं आहे. तर त्या बाबतीत पुढच्या पिढीला म्हणजे येणारा युवराजांना, राजकुमारांना शिकण्यासाठी तुम्ही काहीतरी लिहा. म्हणून ते आज्ञापत्र 9 चॅप्टर आहेत त्याचे. त्या 9 चॅप्टरमध्ये तुम्ही जे हे शेतकऱ्यांची पॉलिसी त्यात आज्ञापत्रात तशी नाही आहे. पण शेतकऱ्यांच्या बाबतीत पॉलिसी तुम्हाला गंमत म्हणून सांगतो.
महाराजांच्या आधी आदिलशाही किंवा मुघलांमध्ये किंवा कुतुबशाही सगळीकडे काय होतं, शेतकऱ्यांचा जो शेतसारा घेतला जायचा तो कॅशमध्ये घेतला जायचा. आणि काय व्हायचं, शेतकरी माल आला रे आला तर ते शेतसारा पैशाने द्यावा लागायचा, कारण तिथला सुभेदार सैन्य यायचंच पैसे घ्यायला, पठाणे यायचेच सगळे ते. तर तो काय करायचा बिचारा शेतकरी, जे आडतदार असायचे व्यापारी होते, तर मिळेल ते भाव बिचारा द्यायचा आणि ते धान्य घेऊन जायचं, ते विकायचं, शेतसारा पैशाने भरायचा. तर महाराजांनी नवीन सुरुवात काय केली, महाराजांनी आजही जे आपलं सरकार देऊ शकत नाही MSP, महाराजांनी MSP दिला आहे. तर असं होतं, महाराजांनी काय म्हटलं की शेतसारा तुम्ही कॅश किंवा काइंड कसेही द्या, पण धान्य सरकार विकत घेईल आणि हमी भाव दिला. तर त्याच्यात धोरणीपणा बघा किती आहे. त्यामुळं धान्य ते घ्यायचं हा कौटिल्य आहे. कौटिल्य जर तुम्ही वाचलं तर सेम आहे. म्हणून मी जे मगाशी म्हटलं की 100% कौटिल्याच्या फ्रेममध्ये जर कोणी बसत असेल तर महाराज आहे. तर धान्य विकत घ्यायचं शेतकऱ्यांकडनं, ते स्टोअर करायचं. म्हणजे आपण आता पन्हाळ्याला गेलो होते, आपण 3 हे बघतो, तर प्रत्येक सुभ्यामध्ये एक किल्ला असायचा. म्हणजे तुम्ही आता उत्तर कोकणात गेलात, पनवेलजवळ प्रबळगड आहे, तो सुभ्याचा हे होता की त्या एरियातला सगळा तो ते धान्य तिथं गोळा केलं जायचं, शेतकऱ्याला त्याचे पैसे दिले जायचे आणि 40% टॅक्स होता. पण 40% एकदा टॅक्स दिल्यानंतर बाकी कोणाला काहीच पैसे द्यायचे नाहीत. पूर्वी काय व्हायचं, शेतसारा दिला कॅशमध्ये, मग तिथले इनामदार आले, देशमुख आले, हे आले, ते आले, ते लुटूनच घेऊन जायचे नाही, काही मिळायचंच नाही शेतकऱ्याला. पण महाराजांनी सगळं बंद केलं. एकतर त्यांनी रेव्हेन्यू सिस्टम तयार केलेली होती. म्हणजे आता आपण IAS ICS वगैरे सगळं म्हणतो, महाराजांनी त्यावेळेस IAS सिस्टम चालू केली होती. सर कारकून, म्हणजे आज आपल्याकडं कारकून म्हणलं की जरा थोडंसं डिग्रेडेड वाटायला लागतं लोकांना, पण सर कारकून म्हणजे IAS ऑफिसर्स, ते रेव्हेन्यू सिस्टमच तयार केलेली होती. ही शेतसारा आणि रेव्हेन्यूचं काम एक वेगळं डिपार्टमेंटच करेल. देशमुख, देशपांडे, कुलकर्णी, इनामदार ह्यांनी रयतेकडे पैसे घ्यायचेच नाही. शेतसारा आम्ही डायरेक्ट कॉलेक्ट करू आणि योग्य हमीभाव दिला. आणि त्यातलं धोरण असं होतं की हे धान्य गोळा करून ठेवायचं, त्याची दुहेरी हेतू होता. मार्केट रेट वाढला की धान्य मार्केटला विकायचं, म्हणजे स्वराज्याला रेव्हेन्यू आला. पण दुष्काळ पडला, रयत अडचणीत आली, तर त्याच्यातनं धान्य परत रयतेला द्यायचं. ह्याच्या मागची भूमिका ही आहे. म्हणून मी म्हणलं MSP, तर तो विषय वेगळा. तर आज्ञापत्रामध्ये 9 चॅप्टर्स आहेत. मग त्याच्यात राजा आला, मंत्री आले, प्रत्येकाचा रोल काय, मंत्री आले, सावकार आले. म्हणजे सावकार, त्यावेळी विचार करा, आज आपण मगाशी आपण म्हणलं की सरकार किती उदासीन आहे इंडस्ट्रीजच्या बाबतीत. तर महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये पूर्ण पत्र आहे की सावकार का आणले पाहिजे. सावकार म्हणजे लक्ष्मी आहे स्वराज्याची. सावकार आणले पाहिजे, त्यांना बसवलं पाहिजे, त्यांना गाव दिलं पाहिजे, त्यांना सगळी मदत केली पाहिजे, हे सरकारला दिलं पाहिजे. त्यामुळे सावकारांवरचं एक पत्र, एक हे आरमारावरचं एक, ते तुम्ही झाडांचं जे म्हणतं ते आरमाराचं पत्र. आरमार आहे, मग सैन्य आहे, मग ते सगळं असं सैन्य आहे, कुठाळं आहे, कारखाने आहेत, असं ते सगळे 9 चॅप्टर्स येते. तर त्याच्यामध्ये आरमाराचं पत्र आहे. तर त्या आरमाराच्या पत्रामध्ये असं लिहिलेलं आहे की आरमारास लाकूड योग्य हे सागवान, पण हे लाकूड शक्यतो शत्रू राज्यातनं घ्यावं. सुरुवात आपल्या राज्यातनं घ्यायचं असेल तर स्वामींची परवानगी घ्यावी, म्हणजे महाराजांची परवानगी घ्यावी. आणि त्यानंतरची गंमत आहे. त्यातली गंमत अशी आहे की त्यानंतर पुढं असं लिहिलेलं आहे की आरमारास फणस आणि आंबा हे सुद्धा लाकूड योग्य, पण फणस आणि आंबा हा रयतनी लावलेला आहे आणि ही दोन्ही झाडं
काही लगेच फळं देत नाहीत. तर रयत ती आपल्या मुलासारखी त्याचं संगोपन करते वर्षानुवर्ष. जर झाड तुम्ही कापलं तर माझ्या रयतेचा खून केला असं होईल आणि ते पाप माझ्या पाठी लागेल असं लिहिलंय ते. पण जर एखादं झाड मेलं, ते जर तो शेतकरी स्वखुशीने देत असेल तर योग्य तो भाव देऊन तो विकत घ्यावा असं लिहितं. मग त्यात किल्ल्यांची डागडुगी आहे. मग एक चॅप्टर पूर्ण किल्ल्यांवर आहे. मग किल्ले कसे मेंटेन करायचे, म्हणजे भिंतींवर म्हणजे बुरुजांवर गवत उगवू नये. गवत उगवल्यावर का होतं, गवत उगवल्यावर त्याच्या कांद्या आत जातात, बुरुजाच्या भिंत खिळखिळ्या होतील, ह्याची मग हे जबाबदारी तुमची आहे. मग ते असं प्रत्येक राज्याच्या एक एक अंगाबद्दल एक एक चॅप्टर येते. तर रामचंद्र पंत अमात्यांनी ते आज्ञापत्र लिहिलेलं आहे. आता ते आज्ञापत्र तुम्हाला सगळ्यांना मार्केटमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे एका साईडला मोडी आहे, एका बाजूला मराठीत त्याचा हे केलेलं आहे. 100% आज्ञापत्र. आता मला असं वाटतं की ऑनलाईन पण गुगलवर वगैरे ते मिळत आहे. पण आज्ञापत्र 100% सगळ्यांनी वाचा. मला हा प्रश्न विचारायचा होता की महाराजांनी जे गुप्तहेर खात्याची सुरुवात कशी केलेली आणि जे गुप्तहेर होते तर ते कर पल्लवी भाषा वापरत होते. तर ते आपण आता व्हॉट्सअपवर केलं तसं त्याला काही रेकॉर्ड नाही आहे. पण गुप्तहेर मला एक सांगा, आता काय कसं आहे की महाराजांची गुप्त यंत्रणा ह्याचं डिटेल्स काहीच मिळत नाही. बहिर्जींचा 1-2 ठिकाणी उल्लेख आहे, पण बाकी काहीच मिळत नाही. हीच तर महाराजांची गंमत आहे. यंत्रणा इतकीच ती स्ट्रॉंग होती की महाराजांशिवाय कोणाला माहीतच नव्हतं ते. मग त्याला पुरावे कशा, इनडायरेक्ट पुरावे आहेत त्याला. म्हणजे आता मी जसं म्हणलं की सुरतची मोहीम, सुरतच्या मोहिमेला त्यांच्याकडे पूर्ण डिटेल ब्लूप्रिंट होती ना, की कुठलं घर कुठे, कुठल्या गल्लीमध्ये काय आहे. आणि इंग्रजांना मेसेज गेला, फ्रेंचांना मेसेज गेला. एक फ्रेंच कॅपिचिनो फादर होता, तो जर महाराजांना भेटला, म्हणलं की आम्ही पादरी आहोत, आम्ही धर्म प्रसारणाचं काम करतो, तर आमच्या चर्चला आणि ह्याला आम्हाला प्रोटेक्शन द्यावं. तर महाराजांनी ऑर्डर काय दिली होती की ह्यांच्याजवळ कोणी जायचं नाही. ते कॅपिचिनो त्यांनी फादरने लिहून ठेवलेलं आहे, फादर एम्बर. आणि त्यांनी सांगितलं होतं की पारेखे नावाचा एक हिंदू व्यापारी आहे, तर तो मयत झाला होता, श्रीमंत व्यापारी, त्याची बायका मुलं होती. तर महाराजांनी तिथं प्रोटेक्शनला आर्मी हे सैनिक लावून ठेवले होते की त्या घराला अजिबात त्रास द्यायचा नाही म्हणून. त्यामुळे गुप्तहेर यंत्रणा 100% होती ना, त्याशिवाय इतकी इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये कशी मिळेल. पण ती जर ओपन झाली तर मग सिक्रेसी कुठं आली. तेव्हा तीच ताकद आहे. मी मगाशी जसं म्हटलं की औरंगजेबच्या दरबारामध्ये महाराजांचे हे होते, कारण रोज तिथं काय चाललंय ही सगळी वृत्तपाती महाराजांना होती. तर गुप्तहेर यंत्रणा असल्याशिवाय कळणार नाही ना. पण त्याचं दुर्दैवानं त्याचा रेकॉर्ड काही नाही. बहिर्जी नाईकांचा 2दा नाईक म्हणून त्यांचा उल्लेख आहे, 2 ठिकाणी आहे. त्यामुळे त्याला, आणि मी सांगण्याचा उद्देश काय की ना, मी जे काय बोलतो त्याला पुरावे. मी आता येताना ह्या 70 पुस्तकांची जंत्री आणलेली आहे. म्हणजे मी जे काय बोललो ते कुठल्या पुस्तकात त्याचा रेफरन्स आहे, कुठल्या पानावर आहे हे माहीत आहे. सांगायचा उद्देश काय होतो की अफजल खानला आता आपल्याकडे वागण्यात आलं लंडनवरून वगैरे, तर शिवभारतामध्ये वागणकांचा उल्लेखच नाही. जेधे करीनामध्ये, शकावलीमध्ये नाही आहे, पण जेधे करीनामध्ये, पण जेधे करीना 1695 मध्ये लिहिला गेलेला आहे. शिवभारत हे महाराजांच्या हयातीत लिहिलं गेलेलं आहे. त्यामुळे होऊ शकेल की वागणं एक आपण जर उभे असतो, मी पटकन तो टाचणी मारली तसं जे होतं तसं वागणं मी झालं असेल. कारण ते अर्धा इंचचं वागणं
कारण अफजल खानाचे तुम्ही जर बिजापूरला गेलात, बिजापूरला म्युझियम आहे, त्या बिजापूरच्या म्युझियममध्ये अफजल खानाचा कपडे ठेवले. ते त्याचा तो ओव्हरकोट आणि असा झब्बा त्याचा बघितला तर साईज की तुमच्या साधारण लक्ष येईल की ही म्हणजे तो केवढा होता. आणि आपण बघतो की 6'2", 6'3" जर धिप्पाड माणूस असेल, त्याला फॅट असेल 2-2.5-3 इंचाचा फॅट असेल, त्याला अर्धा इंचाचं ते रक्त नाही निघणार त्याला. शिववर्तामध्ये ते सांगितलं किरपाण मारलं आणि आतडी बाहेर काढली. पण आणि तेव्हा अफजल खानच्या कॅम्पमध्ये किती सैन्य होतं, कुठे होतं, काय होतं, किती तोफा होत्या, किती उंट होते, किती हत्ती होते, ह्याची पूर्ण बातमी होती ना महाराजांकडे. ती कशी आहे? गुप्तहेर असल्याशिवाय होणारच नाही ना ते. म्हणूनच तर गुप्तहेर आहेत ते गुप्तता असल्याशिवाय कसं कळते? ते जर ओपन झालं असतं आणि लिहून ठेवलं असतं कुठे, ते लगेच दुसऱ्या पिढीला कळलं असतं ना ते. त्यामुळे ते गुप्तच राहिलं असतं. पण दुर्दैवाने रेकॉर्ड काहीच नाही, म्हणजे कुठंच लिहिलेलं नाही त्यामध्ये, म्हणजे माहिती कळण्यासाठी काहीच पर्याय नाही. आणि त्याला रेकॉर्ड आहे. माझा जेवढा अभ्यास झालेला आहे तेवढ्या अभ्यासामध्ये मला कुठेही गुप्तहेर हे बरेचसे नायकांचं नाव दोनदा असं उजळतं आलेलं आहे, पण त्यातला एक असा संदर्भ आहे की हेनरी ऑक्सिंटन राज्याभिषेकाच्या वेळेस, कारण हेनरी ऑक्सिंटनची जी डायरी जर वाचली ना की तुम्हाला कळेल की राज्याभिषेक किती मोठा झाला, काय झाला. तरी त्यात लिहिलेलं आहे सगळं की कसं 19 मेला तो पाचाडला आला आणि रायगडावर जायला विजा लागायचा त्यावेळेस. जसं आपण आज इंग्लंडला US तर आपल्याला विजा लागतो, तसा विजा लागायचा. कारण वर रायगडावर कोण जात आहे, कशासाठी जात आहे, कोण आता ही पूर्ण चौकशी व्हायची आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर वरनं परवाना यायचा आणि परवाना मिळाल्याशिवाय जाता येत होतं. त्यामुळे तो 19 मेला आला आणि मग तो 28 मेला वर गेला, असं तरी लिहिलेलं आहे. आणि त्यात असं तरी लिहिलेलं आहे की मला घर दिलं. म्हणजे तुम्ही तुमच्या वेळी रायगडला किती जण गेलं मला माहीत नाही. रायगड कोणी जर गेलं असेल तर भवानी जगदीश्वराचं मंदिर आहे, त्याच्या मागे जर तुम्ही गेलात आणि एक साधारण 1 पाऊण मैल अगदी शेवटच्या टोकाला अजून एक पडक्या काही बराक्स आणि हे आहेत, तर त्याच्या मागच्या बाजूला त्याला घर दिलं होतं. असं लिहिलेलं आहे की मला जे घर दिले आम्हाला ते घर 1.5 मैल लांब होतं राजाच्या वाड्यापर्यंत, असं ते लिहिलेलं आहे. आणि त्याला असं ते लिहिलेलं आहे की ते इंग्लिशमध्ये आहे. त्याने असं लिहिलं आहे की आम्ही जेव्हा आमच्या घरातनं बाहेर पडायचो राजाला भेटायला, तर आम्हाला असं कायम वाटायचं की आम्हाला मागणं कोणीतरी बघतंय. कारण तिथं आर्मी होती ना, बॅरॅक्स होत्या आणि रायगडावर कायमस्वरूपी 2,500 ते 3,000ची फौज, खडी फौज असायची, कारण ती राजधानी होती ना. त्यामुळं हे डोळे जे आहेत ते गुप्तहेरच असणार ना, कारण वॉच ठेवणारी माणसं आहे ती. आणि मी दुसरी गोष्ट विचारली की करपल्ली भाषा तुम्ही म्हटलं ते बरोबर आहे, मी अलीकडेच ते ऐकलेलं करपल्ली भाषेचं, तर ती शिवरायाच्या काळातलीच आहे का? मला नाही, मी तर माझ्या ह्याच्यात, कारण